नमस्कार. तुम्हाला ठाऊक आहे का, मंदिरात दर्शन घेण्याची पण एक योग्य पद्धत असते. चला तर मग ऐकून घ्या ती काय पद्धत आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आतमध्ये पाऊल टाकताना हे उजवंच पाऊल आतमध्ये टाकायचं आहे आणि पायरीला उजव्या हाताने दर्शन घ्यायचे आहे. त्यानंतर आतमध्ये गेल्यावर घंटा हे अगदी हळुवारपणे वाजवायची आहे, जोरजोरात घंटा वाजवायची नाही. देवघरात जे काही कासव असतं, नंदी असतं, तर देवापासून नंदीपर्यंत जी मधली काही जागा आहे त्या जागेत मध्यभागी उभं राहायचे नाही, थोडं तिरकं उभं राहायचं. देवाच्या आणि नंदीच्या किंवा कासवाच्या मध्ये नाही उभं राहायचं. आतमध्ये गेल्यानंतर देखील देवाच्या चरणाकडे पाहायचं. सर्वप्रथम देवाच्या चरणाकडे पाहायचं, त्यानंतर छातीकडे आणि मग देवाचे चेहरा पूर्णपणे मनामध्ये साठवून घ्यायचा. जी फुलं आपण वाहतो, फूल अक्षत असेल ते देवाच्या चरणावरती व्हायचं आहे. ते अंगावरती फेकायचं नाहीये, हळुवारपणे चरणावरती व्हायचे किंवा तिथे समोर काही ठेवलेलं असेल त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. त्याचबरोबर देवाला प्रदक्षिणा घालताना जे पुरुष देव आहेत त्यांना समप्रमाणामध्ये प्रदक्षिणा घालायच्या, म्हणजे 2, 4, 6 अशा पद्धतीने. आणि ज्या देवी आहेत त्यांना विषम संख्येमध्ये, म्हणजे 1, 3, 5 अशा पद्धतीने देवींना प्रदक्षिणा घालायच्या. देवाचं दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ का होईना पण देवाजवळ थोडंसं बसायचंय, म्हणजे तिथली जी काही ऊर्जा असते, पॉझिटिव्हिटी असते, ती तिथे बसल्यानंतर ती आपल्यामध्ये आत्मसात होते. आणि देवा तिथून निघताना देवाकडे लगेच पाठ करायची नाहीये, थोडंसं बसून त्यानंतर 2 पावले आहे असं मागं जायचं आणि त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेर पडायचं. बाहेर जाताना देखील शेवटच्या वेळेस देवाच्या कळशाकडे पाहून पुन्हा एकदा नमस्कार करायचा. तर ही झाली देवाचे दर्शन घेण्याची योग्य पद्धत.